आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आठवड्यातून आपल्याकडे 4-5 तरी उपवास आपण नक्कीच धरत असतो, गुरुवार, शनिवार, शुक्रवार वगैरे। तर काय होतं, बऱ्याचदा आपल्याला साबुदाण्याची खिचडी काही कारणांमुळे बनवता येत नाही किंवा काही जणांना आवडतच नाही, काही जण हेल्थ इश्यू असल्यामुळे खात नाही। तर अशा वेळेला आपण इथे बटाट्याची मस्त भाजी करून खाऊ शकतो। तर इथे मी आज दाखवणार आहे उपवासाची बटाट्याची भाजी। चला तर मग फिक्कीही करू शकतो, तिखट करू शकतो। रेसिपी संपूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। तर मंडळी बघा, मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे। तर ह्या पद्धतीने बटाट्याची साल चांगली नसेल तर नक्कीच काढून टाका, चांगली असेल नवीन बटाटा असेल तर साल तुम्ही घेऊ शकता, आवडतच नसेल तर काढून टाकू शकता। तर बघा, ह्या पद्धतीने मी बटाटा स्वच्छ धुवून त्यावरची साल मी काढून आणि हा बटाटा असा ह्या पद्धतीने चिरून घेतलेला आहे। तर आता आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे। फिक्की करायची असली तर काय, तर आता ही भाजी मी ॲक्च्युअली फिक्की करणार आहे, तिखटाचं प्रमाण यामध्ये टाकणारच नाही आहे। तर इथे तुम्हाला मिरची, लाल मिरची नसेल घालायची तर काय घालू शकतो हेही रेसिपीमध्ये सांगणार आहे। तर आता रेसिपी बनवायला सुरुवात करायची। इथे मी 7-8 शेंगदाणे घेणार आहे बारीक कुटून, बारीक कुटायचे आहेत शेंगदाणे, साली सगट घेतलेले आहे। मी शेंगदाणे नेहमी भाजून ठेवते, म्हणजे मला वेळेला कुठल्याही पदार्थामध्ये टाकायचे असले तर पटकन हेल्प होते। इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कुटून। तर मंडळी, कढई मी ठेवलेली आहे गॅसवरती, भाजीचं प्रमाण कमीच आहे, 1 टीस्पून मी घातलेले आहे फक्त तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। उपवासाची भाजी करतो त्यामुळे इथे मी राई, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर असा कसल्याचाही वापर करणार नाहीये। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तेल बघा गरम झालेलं आहे, आपल्याला घालायचे आहेत बटाटे। मंडळी हे बघा, बटाट्याला आपला मस्त कलर आलेला आहे। आता आपल्याला घालायचे आहे शेंगदाण्याचा कूट। आता ही भाजी मी इथे फिक्की बनवणार आहे। ज्यांना खायची आहे त्यांना अजिबातच तिखट इथे पाहिजे नाही। असतात आपल्या घरात म्हातारे माणसं असतात, छोटी मुलं असतात किंवा एखादं पथ्य पाणी चालू असतं तर आपण हे तिखट खात नाही। तर इथे मी अजिबातच तिखट वापरलेलं नाही आहे। तर तुम्हाला जर मिरची घालायची असेल तर हिरवी मिरची मात्र तुम्ही बटाटा आपला तेलात टाकण्याच्या आधी हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर मात्र बटाटा टाकून आणि व्यवस्थित आपल्याला भाजी बनवायची आहे। आणि जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल आणि लाल मिरची पावडरही तुम्हाला बटाटा आधी टाकायचा आहे, बटाटा चांगला परतवायचा आहे आणि जेव्हा बटाटा आपल्याला असं वाटलं की संपूर्ण बटाटा तयार झालेला आहे त्यावेळेला आपल्याला टाकायची आहे मिरची पावडर। कारण मिरची पावडर जोपर्यंत बटाटा आपण कलसतो तोपर्यंत ती जळून जाते, म्हणून बटाटा संपूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे, हे लक्षात ठेवायचं। आणि जर तुम्हाला हे दोन्ही जिन्नस घालायचे नसतील तर आता इथे मंडळी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। हार्डली मी अर्धी वाटी पाणी घातले। बटाटा आपला जेमतेम शिजलेलाच आहे। आता आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर मंडळी, इथे मी सांगत होते की हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही इथे जेव्हा आपला बटाटा संपूर्ण तयार होतो त्यावेळेला तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे अगदी तुम्ही अर्धा टीस्पून, जर तिखट खात असाल तर अर्धा टीस्पून मिरे बारीक कुटून आणि भाजीमध्ये घाला। पण भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर अर्धा टीस्पून घ्या। एवढीच भाजी बनवायची असेल तर 5 ते 6 मिरी तुम्हाला घ्यायची आहे, बारीक ती खलबत्त्यामध्ये कुटायची आहे आणि ह्याच्यामध्ये घालायचे। भाजीमध्ये अतिशय छान स्वाद त्या भाजीचा येतो, तिखटही लागतं। आणि तुम्हाला लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची खायची नसेल तर तुम्हाला हे ऑप्शन इथे मिऱ्यांचं खूप छान आहे। उपवासासाठी मिरे नक्की वापरल्या जातात, आमच्याकडे उपवासासाठी मिरे वापरले जातात। तुमच्याकडे जर वापरत असतील तर नक्की मिरे टाकून ह्या प्रकारे उपवासाची भाजी करून बघा मंडळी। आणि तुम्ही उपवासाच्या धिरड्याबरोबर ही भाजी खाऊन बघा, अतिशय स्वादिष्ट भाजी लागते, खूप छान भाजी लागते। आपल्याला दुसरं तिसरं कुठलंही फराळ करायचं काम पडत नाही। तर ह्या पद्धतीने नक्की भाजी करून बघा, झटपट होणारी भाजी आहे। जास्त क्वांटिटी तुमची असेल तरीसुद्धा ही भाजी बनायला वेळ लागत नाही। तर आता अजून एक हार्डली फक्त अर्धा मिनिट मी ही भाजी उकळून घेणार आहे। मंडळी, बटाट्याची उपवासाची भाजी बघा आपली तयार झालेली आहे। एवढा रस्सा मला या भाजीमध्ये ठेवायचा आहे। तुम्हाला अगदीच रस्सा नकोच आहे तर तुम्ही संपूर्ण रस्सा संपूर्ण ह्यातलं पाणी आटून घेऊ शकता, पण एवढ्या पाण्याची भाजी नक्की खाऊन बघा कुठल्याही उपवासाच्या धिरड्याबरोबर। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।